मुलुंड, भांडूप, कांजूर, विक्रोली, घाटकोपर, विद्याविहार पुढच्या 15 दिवसात हे सगळा एरिया बांगलादेशी मुस्लिम फेरीवाला मुक्त मुंबईत झालं। मुलुंडमध्ये बांगलादेशी मुक्त मोहिमेची घोषणा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अतिक्रमण, बोगस ओळखपत्रे आणि कथित बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाईचा इशारा दिलाय। घाटकोपर पासून संपूर्ण उपनगर बांगलादेशी मुक्त करण्याचा दावा त्यांनी केलाय। दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी मुलुंडमध्ये एकही बांगलादेशी फेरीवाला नसल्याचा दावा करत धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप केलेला आहे। बघा, मुलुंडमध्ये कोणी बांगलादेशी फेरीवाले नाही आहे। मी स्वतः मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केलेला आहे। किरीट सोमय्या साहेब ये एक हिंदू मुस्लिमचे जे वाद आहे याला लोकांना बली पाडायला हे सगळं मोहीम चालू आहे त्यांच्या। एक तरी फेरीवाला तुम्ही ताब्यात घेतलं याच्या तुम्ही उघड करा ना। घाटकोपरमध्ये जाऊन तिथे जे फेरीवाले सगळं मराठी फेरीवाले त्याला सगळं त्रास द्यायचं काम किरीट सोमय्या करत आहे। मला असं वाटतंय की किरीट सोमय्या यांना देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब याच्यावर विश्वास नाही, म्हणून तो स्वतः मुलुंड स्टेशन असेल, घाटकोपर स्टेशन तिथे जाऊन फेरीवालाच्या नावाखाली त्याला अटक करायला सांगताय। मुंबईमध्ये पोलीस आहे, लॉ अँड ऑर्डर आहे, हे सिच्युएशन आहे आणि तुम्ही हे जे हिंदू मुस्लिमचा वाद करण्यात हे लोक चालू आहे यांच्या, म्हणून हे सगळं मोहीम चालू आहे त्याच्या पब्लिसिटीसाठी। किरीट सोमय्या यांना अमित शाह देशाचे गृहमंत्री आहे यांच्यावर विश्वास नाही आणि तुम्ही सांगता की बांगलादेशी फेरीवाले कसे येते, बांगलादेशी लोक कसे देशात येणार? जे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस आहे हे गृह मंत्रालयाकडे आहे आणि मग काय किरीट सोमय्या यांना असं म्हणायचं आहे की देशाचे जे गृहमंत्री आहे ते सक्षम नाही आहे? त्याचा काय वाद आहे का अमित शाह बरोबर? म्हणून हे सगळं तमाशा आता मुंबईमध्ये चालू आहे, हे मला त्यांना विचारायचं। या मुद्द्यावरून आता राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।